या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी। भाजपा हा नेते चोरणारा पक्ष आहे। साम दाम दंडभेद अशी भाजपाची रणनीती दिसून येते। सध्या याची चलती जरी सुरू असली तरी त्याविरुद्ध आमचा संघर्ष सुरूच आहे। यामध्ये निश्चित आम्हाला यश येईल असा विश्वास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सोलापूर संपर्क प्रमुख सुषमा अंधारे यांनी व्यक्त केलाय। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सोलापूर संपर्क प्रमुख पदी निवड झाल्यानंतर सुषमा अंधारे पहिल्यांदा सोलापुरात दाखल झाल्या। यावेळी श्रमिक पत्रकार संघात पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। या प्रसंगी त्या बोलत होत्या। इथल्या पक्ष संघटनेचा आपण आढावा घेणार आहोत, त्यानंतर आपली रणनीती निश्चित होईल। ज्यांनी पक्ष सोडला तो त्यांच्या स्वार्थासाठी सोडला हे उघड होतं। आमचा शत्रू भाजप आहे, त्याविरुद्ध आम्ही एकवटून लढू असं सांगताना भाजपा हा नेते चोरणारा पक्ष आहे। साम दाम दंडभेद या नीतीवर या पक्षाचं राजकारण सुरू आहे। याची चलती सध्या दिसत असली तरी संघर्षातून आम्ही पुन्हा उभारी घेतोय अशी भूमिका सुषमा अंधारे यांनी मांडली। वरून शेळ्या हाकणार आणि त्याच्या बोलण्यावर आम्ही रिॲक्ट व्हायचं म्हणजे तो लयच मोठा तिस्मार खान होईल। ठीक आहे, आता मी त्याला जोडून अजून एक सांगितलं पाहिजे की सोलापूरमध्ये कोण कोण आलं। सोलापूरमध्ये सन्माननीय नेते संजय राऊत साहेब आले नाही असं नाही। सोलापूरमध्ये मी स्वतः महाप्रबोधनच्या 2 सभा घेतल्या। ज्या बदमाशाचं नाव तुम्ही घेतलंत ना त्यानेच स्टेज टाकला होता आणि त्याच्या गावात टाकला होता आणि मोहोळमध्ये जाऊन मी सभा घेतली होती। म्हणजे त्याला हे सांगा बरं का की प्रश्न विचारला होता पण असं उत्तर दिलंय म्हणून। त्याच्यानंतर या हुतात्मा स्मृती मंदिरात मी स्वतः महाप्रबोधनची सभा घेतली। मीच होते सांगोल्यामध्ये शहाजी बापू पाटलांच्या एरियामध्ये जाऊन सभा घेऊन इलाका तुम्हारा धमाका हमारा म्हणणार केलं ते। त्यामुळे आमचं इकडे लक्ष नाही असं नाही। आणि जिल्हा प्रमुख याच्यासाठीच नेमलेले असतात की जेव्हा एका व्यक्तीला एकाच वेळेला उद्धव साहेब म्हणजे बागेश्वर बाबा नाहीत, एकाच वेळेला 4 ठिकाणी दिसायला, तर त्यांचा प्रतिनिधी त्यांनी नेमलेला असतो वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये। त्या प्रतिनिधीची जबाबदारी असते की त्याने जिल्ह्याकडे पूर्ण लक्ष दिलं पाहिजे। तो प्रतिनिधी जर ती जबाबदारी पूर्ण करत नसेल तर अगदी इथून पुढे सुद्धा फ्रॉम धिस डे तो प्रतिनिधी जर ती जबाबदारी पूर्ण करत नसेल तर त्याच्या संबंधाने काय निर्णय घ्यायचे त्याची सुरुवात मी आजपासून करेन। ओके, आणि सोलापूरकडे कुणाचंही दुर्लक्ष झालं नाही। इथे पंढरपूरला आम्ही असंख्य वेळा आलोय, इथे सांगोल्यात आलोय, आम्ही सोलापुरात आलोय, आम्ही मोहोळमध्ये आलोय, माडा करमाळ्यात आहो। माझं तर पक्ष सोडा, धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासाठी सभा द्यायला मी आली। मला वाटतंय की ही सगळी जर माहिती आपण घेतली तर आपला हा आरोप अगदीच खोटा ठरेल। हा एक नक्की आहे की भाजपाकडे जो पैसा आहे की नाही, वेगवेगळ्या ठिकाणाहून जमा केलेला जो पैसा आहे आणि जो ईडीला अजिबात दिसत नाही, ह्या ईडीच्या चष्म्याचा नंबरच वेगळा आहे की त्यांना त्यांच्या जवळ असणारी भाजपा त्यांना जवळचं दिसत नाही ईडीला, तर त्यांना दिसत नाहीये भाजपकडचा पैसा, त्यांना बाकीच्यांकडचा पैसा दिसतोय। तर तो पैसा जरा जास्त जोर करतो का तुम्हाला शिवसेनेचं काम दिसत नाही, तर त्याचं साधं गणित आहे। ज्या तुलनेमध्ये भाजपा त्यांचा आर्थिक जोर दाखवत जाहिराती आणि या सगळ्या गोष्टी करते त्यामुळे कदाचित तो गवगवा तो प्रपोगंडा जास्त असतो। आम्ही त्या जाहिरातीच्या तुलनेत जरा कमी पडतोय का, तर होय आम्ही कमी पडतोय, निश्चितपणे कमी पडतोय। पण याचा अर्थ आमच्या निष्ठा कमी पडतात का, अजिबात नाही। अतुलराजे भवर सारखा एक माणूस आहे, किती वेळा केस पडल्या, किती वेळा पोलीस स्टेशन झालं। मग जर लक्ष नसेल तर असं किती वेळा झालं बरं की तुमच्या समोर आहे की भवरचा फोन उचलला नाही, मी उचलला नाही किंवा राऊत साहेबांनी उचलला नाही, असं किती वेळा झालं बरं। तर प्रत्येक वेळेला तो फोन घेतला गेला, फक्त त्यांचाच नाही, इथल्या अगदी छोट्यातल्या छोट्या कार्यकर्त्यांचे फोन घेतले गेले। मी सोलापूरमध्ये नसेल पण सोलापूरमधली अशी कितीतरी माणसं आहेत, मग ती अगदी म्हणजे इकडे रेखा आडकी असेल किंवा अगदी शरद कोळी असेल, कोणी याच्यातला एकही माणूस असा नाही की ज्यांच्याशी मी कनेक्टेड नाही किंवा ज्यांना मी बोलले नाही। अगदी अक्कलकोट मधले काही प्रॉब्लेम असतील तरी सुद्धा मी असंख्य वेळा त्याच्यावर बोललेली आहे। तरीही तुमच्या अपेक्षा इथून पुढे पूर्ण केल्या जातील। असं नाही की बाळासाहेबांच्या काळामध्ये बंड झाले नाही किंवा बाळासाहेबांच्या काळात कधी कुणी गेलंच नाही।
नारायण राणे किंवा भुजबळ यांच्यासारखी माणसं बाळासाहेबांच्या काळातच गेली होती की. त्यामुळे जाणाऱ्याला काय कधी सांगता येत नाही की तो कसा रिॲक्ट करेल, जाणारा काय पद्धतीने विचार करेल, तो काही मुद्दा असू शकत नाही. पण बातम्या ज्या केल्या जातात ना की अमुक एक गेला धक्का, तमुक एक गेला धक्का, तो खरंच तो धक्का असतो का? अहो मला सांगा, मुंबईतले तब्बल 56 नगरसेवक निघून गेले. 56 नगरसेवक, सगळे आमदार निघून गेले होते. राखेतनं हा पक्ष उभा राहिला, नवं चिन्ह घेऊन उभा राहिला. लोक म्हणाले की अहो नाही, अमुक एक चिन्ह फार लोकांच्या अगदी म्हणजे मनी मानसी ठसलेलं आहे, तरी सुद्धा एक नवं चिन्ह घेऊन आम्ही उभे राहिलो. आणि नवं चिन्ह घेऊन आम्ही लोकसभेला 9 खासदार, विधानसभेला 20 आमदार आणि देशातली नव्हे आशिया खंडातली सगळ्यात मोठी महापालिका, त्या महापालिकेत तब्बल 65 नगरसेवक निवडून आणू शकलो. 22 वर्षात ज्यांच्याकडे चिक्कार पैसे आहेत त्यांना फक्त 4 संख्या जास्तीच्या मिळाल्या. त्यावरनं एक गोष्ट आपण सगळेजण आपल्या लक्षात आली असेल की भाजपा किंवा हे लोक जे आहेत ही नेते चोरणारी माणसं आहेत. शिवसेना नेते घडवणारा ब्रँड आहे. एक जाणकार शेतकरी जो असतो त्या शेतकऱ्याचा एक धर्म असतो, पाऊस पडो न पडो त्याने पेरलं पाहिजे, त्याने पेरलं पाहिजे. तसा शिवसेनेचा एक धर्म आहे. सत्ता येईल सत्ता जाईल पण शिवसेना लढत राहील. 20% राजकारण 80% समाजकारण शिवसेना करत राहील आणि आम्ही त्या पद्धतीने काम करत राहू आणि करून दाखवू. वापरा आणि फेका असं भाजपचं मित्र पक्षांविषयीचं धोरण आहे. त्यांना गुलाम हवे आहेत असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं. बार्शीमध्ये दोन्ही शिवसेना एकत्र आल्या याची दखल पक्षानं घेतली, पक्षप्रमुखांना कळवण्यात आलंय असं देखील त्यांनी स्पष्ट केलं. सोलापूरकडे पक्षाचं दुर्लक्ष होतंय का यावर बोलताना त्या म्हणाले की आपल्यासह पक्षाचे अन्य नेते सोलापूर बाबत योगदान देऊन आहेत.